जे शिफ्ट वाले क्वेश्चन असतात ते पण तर वेक्टर्स मध्ये जास्त करून लेंथ काढायची होती. उलट मागच्या 25 एक पण मॅचचा PYQ रिपीट नव्हता झाला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जे पण 25 तारखेची सेकंड शिफ्ट होती त्याचा स्टुडंट रिव्ह्यू करायला आलेलोच आहे, तो तर करणारच आहोत. बट येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक प्री सेमिनार कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, कुठले कुठले कॉलेजेस तुमचे पर्सेंटाईल अकॉर्डिंग मिळू शकतात, त्याचबरोबर कुठल्या कुठल्या इमर्जिंग ब्रांचेस आता एक्झिस्ट करतात, तर त्याच्या रिगार्डिंग डिटेल हे सेमिनार असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करू शकता, फ्री असणार आहे. त्या सेमिनारची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता. बघूया स्टुडंटचा रिव्ह्यू कसा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत आर्या आहे. आर्याचा सुद्धा आत्ताच पेपर झालाय. तिला विचारू की पेपर कसा होता. फिजिक्स इझी होतं, ओके थेरॉटिकल क्वेश्चन होते आणि मॅथ्स हार्ड म्हणू शकतो. इंटिग्रेशन आणि त्याचे जास्त होते आणि हार्ड होते. ओके आणि बाकीचे जे 11चे चॅप्टर होते त्याचे पण क्वेश्चन्स होते, एक होते आणि दे वर इझी. अँड केमिस्ट्री वॉज ऑल्सो इझी. ओके आणि जे PYQs असतील किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन होते ते रिपीट झाल्यासारखे वाटत होते काही? नाही, एवढं रिपीट झाल्यासारखं काही वाटलं नाही. ओके पण फिजिक्स वॉज इझी, लाईक थेरॉटिकल था, अच्छा था. आणि 10 आउट ऑफ जर तुला रेट करायचा असेल आजच्या डिफिकल्ट म्हणजे आजच्या एक्झामच्या डिफिकल्टी लेवलला, तर तू 10 आउट ऑफ किती रेट करशील? ईच सब्जेक्ट म्हटलं तर केमिस्ट्री वॉज 9, ओके फिजिक्स वॉज 8, मॅथ्स 7, कारण की मला तर ते हार्ड गेलं. आणि टाइम मॅनेजमेंटचा वगैरे काही प्रॉब्लेम येत होता की टाइम पुरत होता नव्हता की काय? टाइम मॅनेजमेंट नो इश्यू, फक्त मॅथ्सला जरा वेळ लागतो की लास्टला 5 MCQ उरू शकतात तुमचे. केमिस्ट्रीला ॲम्पल ऑफ टाइम असतं आणि फिजिक्सला पण टाइम उरतच. ओके आणि येणाऱ्या पुढच्या स्टुडंटला काय सजेशन देशील, काय करावं काय करू नये? तुम्ही PYQs बघा आणि जे शिफ्ट वाले क्वेश्चन असतात ते पण बघा, कारण की चान्सेस असतात रिपीट व्हायचे. आमच्या वेळेस एवढे नाही झाले, पण होऊ शकतात ते तुमच्या वेळेस. ओके. आणि आता तू ओव्हरऑल एक्झाम मधून किती स्कोर एक्सपेक्ट करतेस? आय गेस 100 अराउंड असेल. ओके या, नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर आता आपल्यासोबत एक स्टुडंट आहे, त्याचा पेपर आताच झालाय, त्याच्याकडूनच ऐकूयात की पेपर कसा होता. नाव काय मित्र? अथर्व सुर्वे. ओके आणि ओव्हरऑल पेपर आजचा कसा होता? ओव्हरऑल पेपर एकदम इझी होता. ओके. थोडं त्यात फिजिक्स जरा बेसिक आलं होतं आणि केमिस्ट्री जास्त फिजिकल म्हणजे न्यूमेरिकल्स वरती आलं होतं. मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन वगैरे त्याच्यात एवढं काही जास्त नव्हतं आलं. फक्त मॅथ्स 1 म्हणजे लाईन अँड प्लेन्स त्याच्यावरती जास्त क्वेश्चन आले होते. बरोबर. तर आता जे शिफ्ट झाले ते सगळे इंटिग्रेशन आलं होतं, पण यावेळेस थोडं वेगळं आलं होतं. बट पेपर इझी होता. ओके आणि मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते काय? नाही, एक पण नाही. उलट मागच्या 25 एक पण मॅचचा PYQ रिपीट नव्हता झाला. ओके सगळे न्यू टाईपचे क्वेश्चन आले होते. ओके आणि PYQs एक पण नव्हता? नाही. केमिस्ट्री मध्ये आले ते 2-3, ओके. बट मॅथ्स तर सगळं नवीन, म्हणजे एक पण बघितल्यासारखं नाही झालं किंवा टॉपिक वगैरे पण असं एवढं चांगले नव्हते. बट ठीक आहे, पण इझी होते, म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे तोंडी होत होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडतात. तर आता जे पुढचे स्टुडंट येणार आहेत तर त्यांना काय सजेशन असेल, काय करावं काय करू नये? केमिस्ट्रीचं थोडंसं फिजिकलवरती लक्ष द्या आणि फिजिक्सचं तर बेसिकच ठीक आहे, होतं त्यात काय नाही. आणि मॅथ्स पार्ट 1 वरती जास्त लक्ष द्या, 2 पेक्षा. 2 मध्ये दिलं तरी फक्त इंटिग्रेशन वरतीच द्या, बाकी तर काय नाही. मॅथ्स 1 तर एकदम म्हणजे नीट तुम्ही करून प्रिपेअर करून द्या, बाकी बस. ओके आणि ओव्हरऑल 10 आउट ऑफ आजच्या शिफ्टला डिफिकल्टी लेवलला किती रेट करशील तू? डिफिकल्टी लेवलला 8 आउट ऑफ 10, 8 किंवा 6 आउट ऑफ 10, जास्त 6 to 8च. म्हणजे खूप हार्ड नाही, खूप इझी नाही, नॉर्मल मॉडरेट एकदम. आणि ओव्हरऑल आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोय, तुला काय वाटतं? मी तरी तसं म्हणतो 140 तर मी करतोय. ओके आउट ऑफ 200. ओके बट तरी कमी जास्त तरी 130च्या तर खाली नाही ना. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत आयुष आहे. आयुषचा आत्ताच पेपर झालाय, तर बघूया पेपर कसा होता त्याच्यावर विचारूया. पेपर इझी होता. ओके केमिस्ट्री इझी होता. फिजिक्स मॉडरेट होता आणि मॅथ्स पण मॉडरेट होता. ओके मागच्या काही शिफ्ट मधून क्वेश्चन रिपीट झाले होते, काय वाटत होतं? बोर्डचे जे PYQs असतात ना, तर ते रिपीट झाले होते. मॅथ्स मध्ये पण रिपीट झाले होते, केमिस्ट्री मध्ये पण रिपीट झाले होते. ओके आणि कुठल्या चॅप्टर्स वरून जास्त वेटेज आलं होतं, काय वाटतं तुला? केमिस्ट्री मध्ये तर न्यूमेरिकल्स जास्त आले होते ऍज Okay. युजल. ओके नंतर मग बायोमॉलिक्युल्स मधून 2 क्वेश्चन आले होते, मॅक्स टू मॅक्स जे येतात ते. ओके आणि फिजिक्स मध्ये बघायला गेलं तर मॅग्नेटिझम आणि आपलं रोटेशनल त्याच्यातून जास्त आले होते. आणि मॅथ्स मध्ये बघायला गेलं तर वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन. ओके आणि लॉजिक मध्ये एक आला होता
ओके तो थोडासा ट्रिकी होता, इक्विव्हॅलंट काढायचा होता. ओके आणि मेट्रायसिस मध्ये पण इझी होता. ऍड जॉईन इक्वल टू दिलं होतं, ट्रान्सपोज आणि मग ऍडिशन ए बी चं ऍडिशन ते काढायचं होतं. आणि मेट्रायसिस मध्ये तर इक्विव्हॅलंट झाला होता. नंतर वेक्टर्स मध्ये जास्त करून लेंथ काढायची होती. आणि लाईन अँड प्लेन मध्ये इंटरसेक्टिंग कोणत्या लाईन आहे ते इंटरसेक्टिंग असेल तर त्यांचं काय व्हॅल्यू काढायची ती होती. बाकी मग ठीकठाक होता. आणि पुढच्या स्टुडंटला काय सजेशन देशील, काय करावं काय करू नये? पीवायक्यूज करा, त्याच्यावरून सिमिलर क्वेश्चन्स येत आहेत. ओके पीवायक्यूज केले तर मोर दॅन इनफ. ओके. आणि आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस? स्कोर तर 100 and above. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासोबत स्वानंद आहे, त्याचा सुद्धा पेपर आताच झालाय. तर कसा होता काय होता त्याच्याकडून ऐकूयात. पेपर ऍक्च्युली आधी खूप नर्वस वाटत होता, ओके पण पेपर बघितलं जरा कॉन्फिडंट वाटलं. 10-15 दिवस झाले, खूप दिवस झाले प्रिपरेशन करत होतो, पण आता असं वाटतंय प्रिपरेशन चांगली झाली आणि सगळे पेपर अटेम्प्ट केले, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले. आणि जे पीवायक्यूज होते किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन होते ते रिपीट झाल्यासारखे वाटत होते का? ऍक्च्युली खूप क्वेश्चन रिपीट नाही झाले, लास्ट इयरचे तर रिपीट नाही झाले, पण लास्ट इयरचे थोडे क्वेश्चन सिमिलर वाटत होते, ओके नजरे खालून काढल्यासारखे वाटत होते. बरोबर. आणि चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर कुठल्या टॉपिक्स मधून आज जास्त क्वेश्चन्स आले होते, काय वाटतं? फिजिक्स केमिस्ट्री मॅथच्या बाबतीत बोलायचं झालं फिजिक्स मधून जे पहिले 5 चॅप्टर होते त्याच्यातून जास्त आले. ओके. आणि जे जे नाही का बोर्ड्सला केले, जे रिवाइज केलं त्याच्यातूनच जास्त आले. म्हणजे असं नाही वाटलं की हा टॉपिक आपण वाचला नाहीये, बाहेरून आलाय, असं काय वाटलं नाही. मॅथ्स मध्ये पण जे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यातून आले. बरोबर. आणि ओव्हरऑल आजच्या शिफ्टला डिफिकल्टी लेवलला 10 आउट ऑफ रेट करायचं असेल तर तू किती रेट करशील? डिफिकल्टी लेवल तसं माझ्यासाठी तरी 10 out of 7. ओके. म्हणजे जास्त डिफिकल्ट नव्हतं, मॉडरेट टाईपचा पण. मॉडरेट होता. Moderate Preparation होता. केली असते चांगली तर सगळ्यांना चांगलं केलं असतं. ओके. आणि आता किती स्कोर एक्सपेक्ट करतोय सीटी एक्झाम? 85 to 90 च्या मध्ये. नक्कीच तुला या मार्क्स वरती चांगले पर्सेंटाईल बनतील. ऑल द बेस्ट. तर आता आपल्यासोबत एक स्टुडंट आहे, त्याचा पेपर आताच झालाय, तर कसा होता काय होता त्याच्याकडूनच विचारत. मी जर तुझं नाव काय? जयाती. ओके. आणि ओव्हरऑल पेपर कसा होता आजचा? पेपर इझी होता. ओके. थोडा अजून प्रिपरेशन केलं असतं तर व्यवस्थित गेला असता, बरोबर. पण लिहिलं व्यवस्थित. ओके. आणि मागच्या काही शिफ्ट मधून क्वेश्चन रिपीट झाले होते, काय वाटत होतं तुला? होते थोडे होते क्वेश्चन. म्हणजे शिफ्ट मधून होते का पीवायक्यूज मधून काय रिपीट? पीवायक्यूज मध्ये होते. ओके. आणि कुठल्या सब्जेक्ट मधून किंवा कुठल्या टॉपिक्स वरून जास्त क्वेश्चन आले होते, काय वाटतं? केमिस्ट्री मध्ये बोलायला गेलं तर ग्रीन केमिस्ट्री, परत मला चॅप्टरच्या आता नावं लक्षात येत नाही. नाही काय अडचण नाही. मॅथ्स फिजिक्सचं काय आठवतंय? तुझं नाही काय आठवत? बरोबर, काय अडचण नाही. आणि आता तू ओव्हरऑल किती मार्क्स एक्सपेक्ट करतो सीटीच्या एक्झाम मधून? 70-75% आहेत. ओके. नक्कीच मित्रा, तुला चांगले पर्सेंटाईल येतील, काय अडचण नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा थोडा पेपर अवघड गेला असेल किंवा कमी मार्क्स येत असेल तर काळजी करायची काही गरज नाही. युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. तुमच्या आलेल्या पर्सेंटाईलवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असेल. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करू शकता आणि आपले जे काही पुढचे सेमिनार्स आहेत ते अटेंड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची जी 25 तारखेची सेकंड शिफ्ट होती त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचा झाला, जर जसा स्टुडंटकडून फीडबॅक मिळालाय तर त्याच्यावरून असं एक कन्क्लुजन निघतंय की आजची जी शिफ्ट होती ती आतापर्यंतची मोस्ट प्रोबेबल इझिएस्ट शिफ्ट असू शकते. तर आपण आजच्या शिफ्टला इझी टू मॉडरेट लेवलला नक्कीच कन्सिडर करू शकतो. आणि सब्जेक्ट वाईज बघायचं झालं तर मॅथ्समध्ये लाईन अँड प्लेन्स, वेक्टर्स या चॅप्टरवरून थोडे क्वेश्चन जास्त बघायला मिळत होते. फिजिक्स केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं तर ओव्हरऑल जे ॲज युजल वेटेज आहे त्यानुसारच क्वेश्चन्स बघायला मिळत होते. तर ह्या रिगार्डिंग आजचं जे शिफ्ट होती त्याचं अनालिसिस होतं. त्यानंतर अशाच प्रकारचे इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच पोस्ट करणार आहोत. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता. आणि सर्वात मेन म्हणजे येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय. तुम्ही नक्की जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेलीच आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.